सर्वांना नमस्कार. टी ई टी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून इयत्ता 7वी इतिहास विषयाची अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे आपण आज पाहणार आहोत. ही प्रश्नोत्तरे अतिशय महत्त्वाची असल्याने ही पाठच करा. गरज पडल्यास व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा व ही सर्व प्रश्नोत्तरे लक्षात ठेवा, पाठच करा. याचा नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते भौतिक साधन नाही? पर्याय: 1. किल्ले, इमारती, नाणी, ग्रंथ. याचे योग्य उत्तर आहे 4. ग्रंथ. ग्रंथ हे भौतिक साधन नाही तर ते लिखित साधन आहे. प्रश्न दुसरा, किल्ल्यांचे महत्त्वाचे प्रकार कोणते? पर्याय: 1. गिरिदुर्ग, 2. वनदुर्ग, 3. जलदुर्ग, 4. वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे 4. वरील सर्व. गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग हे किल्ल्यांचे महत्त्वाचे प्रकार आहेत. त्यासोबतच भुईकोट हा सुद्धा किल्ल्यांचा महत्त्वाचा प्रकार आहे, तो सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणती भौतिक साधने आहेत? पर्याय: 1. चैत्य, 2. विहार, 3. विहिरी आणि 4. वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे 4. वरील सर्व. चैत्य, विहार, विहिरी ही भौतिक साधने आहेत. त्यासोबतच चर्च, मशिदी, अय्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, बारवा, मिनार, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, खेळणी, वाद्ये ही सगळीसुद्धा भौतिक साधनं आहेत. हे लक्षात ठेवा. तुम्हाला भौतिक साधने, मौखिक साधने, लिखित साधने अशा पद्धतीने कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं योग्य उत्तर देता आलं पाहिजे. पुढील चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते लिखित साधन नाही? नाही म्हणलेलं आहे पहा. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि मगच उत्तर द्यायचं. खालीलपैकी कोणते लिखित साहित्य साधन नाही? पर्याय: 1. पत्रव्यवहार, 2. बकरी, 3. वंशावळी आणि 4. मिनार. याचं योग्य उत्तर आहे 4. मिनार. कारण मिनार हे लिखित साधन नसून ते भौतिक साधन आहे. लिखित साधनांच्यामध्ये कागदपत्रे, शकावली, खलिते, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, प्रवास वर्णने, तवारीख ही सुद्धा लिखित साधनं आहेत. ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवावीत. पुढील प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणाच्या तवारिका प्रसिद्ध आहेत? पर्याय: 1. जियाउद्दीन बर्नी, 2. मौलाना अहमद, 3. भीमसेन सक्सेना, 4. वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे 4. वरील सर्व. तवारिका म्हणजेच तारीख, घटनाक्रम म्हणजे तारखेनुसार ज्या घटना घडलेल्या असतात त्या घटनाक्रमानं जी मांडणी केली जाते त्याला तवारीख असं म्हटलं जातं. आणि तवारिका ह्या जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, भीमसेन सक्सेना त्याबरोबरच अल्बेरुनी, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर यांच्या प्रसिद्ध आहेत. ही सर्व नावं लक्षात ठेवा. तसेच तवारिका म्हणजे काय तेही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न 6, मराठीतील कोणत्या बकरी प्रसिद्ध आहेत? पर्याय: सभासद बकर, 91 कलमी बकर, भाऊसाहेबांची बकर, वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे 4. वरील सर्व. सभासद बकर, 91वी कलमी बकर, भाऊसाहेबांची बकर, याशिवाय महिकावतीची बकर, चटणीसांची बकर, खर्ड्याच्या लढाईची बकर, होळकरांची कैफियत ह्यासुद्धा मराठीमधल्या महत्त्वाच्या प्रसिद्ध अशा बकरी आहेत. बकर म्हणजेच खबर हे सुद्धा इथे लक्षात ठेवा. प्रश्न 7, खालीलपैकी कोणते मौखिक साधन नाही? पर्याय: गाथा, मितके, म्हणी, ग्रंथ.
याचे योग्य उत्तर आहे 4 ग्रंथ. ग्रंथ हे लिखित साधन आहे. मौखिक साधनांच्या मध्ये लोकगीते, श्लोक, अभंग, पोवाडे, कथा यांचाही समावेश होतो. ते सुद्धा आपण तिथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रश्न 8वा, राजघराणे व प्रदेश याविषयी चुकीची जोडी ओळखा. 1 पाल, बंगाल. 2 चोळ, तमिळनाडू. 3 होयसळ, कर्नाटक. 4 राष्ट्रकूट, जम्मू काश्मीर. यातील चुकीची जोडी आहे 4 राष्ट्रकूट, जम्मू काश्मीर. कारण राष्ट्रकूट हे राजघराणे जम्मू काश्मीरमधील नसून ते महाराष्ट्रातील आहे, हे इथे लक्षात ठेवावं. प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणते राजघराणे महाराष्ट्रात नव्हते विचारलेला आहे. पर्याय 1 राष्ट्रकूट, 2 शिलाहार, 3 यादव, 4 पाल. यातील योग्य उत्तर आहे 4 पाल. पाल हे राजघराणे महाराष्ट्रात नव्हते, तर ते बंगालमध्ये होते. प्रश्न 10वा, विजयनगर राज्याची राजधानी कोणती. पर्याय गुलबर्गा, हम्पी, आग्रा, दिल्ली. याचे योग्य उत्तर आहे हम्पी. विजयनगर राज्याची राजधानी हम्पी येथे होती. गुलबर्गा ही बहमनी राज्याची राजधानी होती, कर्नाटकमधील ते ठिकाण आहे. आग्रा येथे मोगलांची राजधानी होती. दिल्लीला आपल्याला माहीत आहे की सध्या भारताची राजधानी आहे. प्रश्न 11, मुघल सत्तेचा संस्थापक कोण. पर्याय 1 महमूद गवान, 2 कृष्णदेवराय, 3 बाबर, 4 इब्राहिम लोदी. याचे योग्य उत्तर आहे 3 बाबर. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. प्रश्न 12, बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक कोण होता. पर्याय 1 महमूद गवान, 2 कृष्णदेवराय, 3 बाबर, 4 इब्राहिम लोदी. याचं योग्य उत्तर आहे महमूद गवान. प्रश्न 13, दीन ई इलाही हा धर्म कोणी स्थापन केला. पर्याय 1 अकबर, 2 बाबर, 3 इब्राहिम लोदी, 4 महमूद गवान. याचं योग्य उत्तर आहे अकबर. दीन ई इलाही हा नवीनच धर्म अकबर याने सुरू केलेला होता किंवा स्थापन केलेला होता. प्रश्न 14, चुकीची जोडी ओळखा. 1 गोंडवनची राणी दुर्गावती. 2 बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. 3 गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल. आणि 4 मुघल संस्थेचा संस्थापक औरंगजेब. यातील चुकीची जोडी आहे 4 मुघल सत्तेचा संस्थापक औरंगजेब. औरंगजेब हा मुघल सत्तेचा संस्थापक नव्हता, तर मुघल सत्तेचा संस्थापक हा बाबर होता. प्रश्न 15, संत व त्यांचा प्रदेश याबाबत चुकीची जोडी ओळखा. 1 रामानंद उत्तर भारत. 2 चैतन्य महाप्रभू बंगाल. 3 महात्मा बसवेश्वर जम्मू काश्मीर. आणि 4 संत तुकाराम महाराष्ट्र. यातील चुकीची जोडी आहे महात्मा बसवेश्वर जम्मू काश्मीर. महात्मा बसवेश्वर हे कर्नाटक राज्यातील होते, हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न 16, शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु कोण. पर्याय 1 गुरु गोविंद सिंग, 2 संत कबीर, 3 गुरु नानक, 4 संत नामदेव. याचे योग्य उत्तर आहे 3 गुरु नानक. प्रश्न 17, शीख धर्माचे 10वे गुरु कोण. पर्याय गुरु गोविंद सिंग, संत कबीर, गुरु नानक, संत नामदेव. याचे योग्य उत्तर आहे 1 गुरु गोविंद सिंग. पहा, शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु गुरु नानक आणि 10वे गुरु गुरु गोविंद सिंग ही दोन्ही नावे इथे लक्षात ठेवावीत. प्रश्न 18,
भक्ती चळवळीचा उगम कोठे झाल्याचे मानण्यात येते? पर्याय 1 उत्तर भारत, 2 दक्षिण भारत, 3 पूर्व भारत, 4 वायव्य भारत. याचे योग्य उत्तर आहे 2 दक्षिण भारत. प्रश्न 19. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. ब राजघराण्यातील सुखाचा त्याग करून कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या. वरील वर्णन कोणत्या संताबाबत आहे? पर्याय संत बहिणाबाई, संत मीराबाई, महदंबा आणि वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे संत मीराबाई. संत मीराबाई ह्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या, मात्र राजघराण्यातील सुखाचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या होत्या, हे ते लक्षात ठेवा. प्रश्न 20. काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन कोणाचे? पर्याय 1 महात्मा बसवेश्वर, 2 संत ज्ञानेश्वर, 3 संत तुकाराम आणि 4 संत कबीर. याचे योग्य उत्तर आहे 1 महात्मा बसवेश्वर. काय कवे कैलास म्हणजेच श्रम हाच कैलास असा त्याचा अर्थ होतो, तेही तिथे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कर्नाटकातील प्रसिद्ध संत ओळखा. पर्याय 1 संत पंप, 2 संत पुरंदरदास, 3 संत बसवेश्वर आणि 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे 4 वरील सर्व. संत बसवेश्वर तर आपल्याला माहीतच झालेले आहेत, त्यासोबतच संत पंप तसेच संत पुरंदरदास हे सुद्धा कर्नाटकातील खूप प्रसिद्ध असे संत होऊन गेलेले आहेत, त्यांचीही नावे इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22. आद्य मराठी कवयित्री कोण? पर्याय 1 संत मीराबाई, 2 महदंबा, 3 बहिणाबाई, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे 2 महदंबा. आद्य मराठी कवयित्री महदंबा या होत्या, हे ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23. महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या प्रमुख रचनेबाबत चुकीची जोडी ओळखा. 1 माहिमभट्ट लीलाचरित्र, 2 कवयित्री महदंबा ढवळे, 3 केशवदास सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ, 4 भास्कर भट्ट बोरीकर रुक्मिणी स्वयंवर. यातील चुकीची जोडी आहे जोडी क्रमांक 4 भास्कर भट्ट बोरीकर रुक्मिणी स्वयंवर. ही चुकीची जोडी आहे. तर भास्कर भट्ट बोरीकर यांनी शिशुपालवध या साहित्याची रचना केली होती, हे ते लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी थोर सुफी संत कोण? पर्याय 1 खाजा मोइनुद्दीन चिश्ती, 2 शेख निजामुद्दीन औलिया, 3 वरील दोन्ही, 4 वरील दोन्ही नाही. याचे योग्य उत्तर आहे 3 वरील दोन्ही. थोर सुफी संत होऊन गेलेले ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती तसेच शेख निजामुद्दीन औलिया ही दोन्ही नावे इथे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 25. शीख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? पर्याय ग्रंथ साहिब, 2 आनंद साहिब, 3 गुरु ग्रंथ साहिब, 4 गुरु आनंद साहिब. याचे योग्य उत्तर आहे 3 गुरु ग्रंथ साहिब. शीख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब हा आहे, हे इथे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहण्यापूर्वी अजूनही कुणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. त्यासोबतच चॅनेलला लाईक करा आणि आवश्यक त्या सर्वांच्या बरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा व आपणास हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून कळवा. चला तर मग पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी बरोबर विधान कोणते? पर्याय 1 अनेक गावांचा परगणा होत असे, 2 सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत, 3
कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत. 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे 4 वरील सर्व. वरील सर्व विधाने ही बरोबर आहेत. अनेक गावांचा परगणा होत असे. सामान्यतः परगण्याचं जे मुख्य ठिकाण असायचं त्याला कसबा म्हणत आणि कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा असं म्हणत असत. हे सर्व लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. वतन हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे? पर्याय 1 अरेबिक, 2 जर्मन, 3 फ्रेंच आणि 4 जपानी. याचं योग्य उत्तर आहे 1 अरेबिक. वतन हा शब्द मूळ अरेबिक भाषेतील आहे. तो अरेबिक भाषेतून मराठीमध्ये आला. मराठीमध्ये वतन म्हणजे वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन म्हणजे वतन. प्रश्न क्रमांक 28. पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी कोणी बांधली? पर्याय 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत नामदेव, 3 संत तुकाराम आणि 4 संत एकनाथ. याचे योग्य उत्तर आहे 2 संत नामदेव. पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी संत नामदेव यांनी बांधलेली आहे. हे ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणी लिहिलेली पदे शीखांच्या गुरुग्रंथ साहिब ग्रंथात समाविष्ट आहेत? पर्याय 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत तुकाराम, 3 संत नामदेव आणि 4 संत एकनाथ. योग्य उत्तर आहे 3 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 30. भावार्थ दीपिका ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आणि संत एकनाथ. याचे योग्य उत्तर आहे 1 संत ज्ञानेश्वर. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हे सुद्धा इथं लक्षात ठेवा. त्यासोबतच संत ज्ञानेश्वरांचा आणखीन एक ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. त्याचे नाव अमृतानुभव. हा सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 31. कोणाची भारुडे प्रसिद्ध आहेत? पर्याय संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव. याचे योग्य उत्तर आहे संत एकनाथ. संत एकनाथांची भारुडे महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यातील खूप प्रसिद्धीस पावलेले एक भारूड विंचू चावला. तेही नाव तुम्ही ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 32. नावजी माळे, गवनशेठ वाणी, संताचे जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिरूरकर, महाजीपंत कुलकर्णी हे कोणाचे शिष्य व सहकारी होते? पर्याय संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर. याचे योग्य उत्तर आहे 2 संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 33. रामदास स्वामी यांचे साहित्य कोणते? पर्याय 1 दासबोध, 2 करुणाष्टके, 3 मनाचे श्लोक, 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे 4 वरील सर्व. रामदास स्वामी यांनी दासबोध, करुणाष्टके आणि मनाचे श्लोक हे साहित्य लिहिलेले आहे. इथं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 34. संत तुकाराम यांचे गाव कोणते? पर्याय पंढरपूर, देहू, पुणे, जेजुरी. योग्य उत्तर आहे 2 देहू. प्रश्न क्रमांक 35. रामदास स्वामी यांचे गाव कोणते? पर्याय 1 पंढरपूर, 2 देहू, 3 जाम आणि 4 अजिंक्यतारा. याचे योग्य उत्तर आहे 3 जाम. हे मराठवाड्यातील ठिकाण आहे. ते रामदास स्वामी यांचे गाव हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36. मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नामकरण काय केले? पर्याय 1 रायगड, 2 राजगड, 3 प्रतापगड आणि 4 सिंहगड. याचे योग्य उत्तर आहे 2 राजगड. मुरुंबदेव ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नाव राजगड असे केले होते आणि स्वराज्याची सुरुवातीची सर्व उलाढाल ही गडावरून झालेली आहे. हे इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 37. छत्रपती शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्याचे नामकरण काय केले?
पर्याय 1 विशाळगड, 2 सिंहगड, 3 राजगड आणि 4 प्रतापगड. याचे योग्य उत्तर आहे 1 विशाळगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्याचे नामकरण विशाळगड असे केलेले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? पर्याय 1 19 फेब्रुवारी 1630, 2 6 जून 1674, 3 6 फेब्रुवारी 1630 आणि 4 19 जून 1674. याचे योग्य उत्तर आहे 2 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या ठिकाणी 6 जून 1674ला झाला. प्रश्न क्रमांक 39. छत्रपती संभाजीराजे यांनी लिहिलेला ग्रंथ. पर्याय 1 गुरुभूषण, 2 सोमभूषण, 3 बुधभूषण आणि 4 शनिभूषण. याचे योग्य उत्तर आहे 3 बुधभूषण. प्रश्न क्रमांक 40. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले? पर्याय 1 19 फेब्रुवारी 1630, 2 6 जून 1674, 3 24 सप्टेंबर 1674 आणि 4 3 एप्रिल 1680. याचे योग्य उत्तर आहे 4 3 एप्रिल 1680. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन रायगड किल्ल्यावरती 3 एप्रिल 1680ला झाले. बाकीच्या पर्यायांचा पण आपण विचार करू. पर्याय क्रमांक 1 होता 19 फेब्रुवारी 1630. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावरती झाला. दुसरा पर्याय पहा 6 जून 1674. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावरती झाला. तो गागाभट्ट या पंडिताने केलेला होता. पर्याय तिसरा आहे बघा 24 सप्टेंबर 1674. या दिवशी निश्चलपुरी गोसावी यांनी तांत्रिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केलेला होता. ती सुद्धा तारीख इथे लक्षात ठेवा. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 41. पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत? पर्याय 1 सरनोबत, 2 शिलेदार, 3 बारगीर आणि 4 हेर. याचे योग्य उत्तर आहे 1 सरनोबत. पायदळाच्या प्रमुखास सरनोबत म्हणत. प्रश्न 42. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध सरनोबत कोण? पर्याय 1 नेताजी पालकर, 2 प्रतापराव गुजर, 3 हंबीरराव मोहिते, 4 वरील सर्व. याचे उत्तर आहे 4 वरील सर्व. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध असे सरनोबत होते, म्हणजेच पायदळाचे प्रमुख होते. प्रश्न 43. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण? पर्याय 1 बहिर्जी नाईक, 2 नेताजी पालकर, 3 हंबीरराव मोहिते आणि 4 प्रतापराव गुजर. याचे योग्य उत्तर आहे 1 बहिर्जी नाईक. प्रश्न 44. धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे? पर्याय 1 कारखानीस, 2 सबनीस, 3 किल्लेदार आणि 4 सरनोबत. याचे योग्य उत्तर आहे 1 कारखानीस. हे धान्याची कोठी व युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारे अधिकारी होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील लढाऊ जहाजे कोणती? पर्याय 1 गुराब, 2 गलबत, 3 पाल आणि 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे 4 वरील सर्व. हा प्रश्न पाठच करा, अतिशय महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील लढाऊ जहाजे त्यांची नावं होती गुराब, गलबत आणि पाल. प्रश्न 46. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांची बांधणी कोठे होत असे? पर्याय 1 कल्याण भिवंडीची खाडी, 2 विजयदुर्ग, 3 मालवण आणि 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे 4 वरील सर्व. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारासाठी जी जहाजं बांधायचं काम केलं ते कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण
या ठिकाणी केलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी असं म्हणायचे की ज्याचा आरमार मजबूत असेल त्याचे समुद्रावरती राज्य असेल आणि त्या दृष्टिकोनातून दूरदृष्टिकोनातून आरमाराची उभारणी करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 47. आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते? पर्याय 1 मायनाक भंडारी, 2 दौलत खान, 3 दोन्ही होते आणि 4 दोन्ही नाही. याचे योग्य उत्तर आहे 3 दोन्ही होते. म्हणजेच मायनाक भंडारी व दौलत खान हे दोन्हीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. प्रश्न क्रमांक 48. महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग कोणता? पर्याय सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग आणि 4 वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे 1 सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 49. स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असणाऱ्या घोडेस्वारास काय म्हणत? पर्याय 1 बारगीर, 2 शिलेदार, 3 किल्लेदार आणि 4 सबनीस. याचे योग्य उत्तर आहे शिलेदार. अजूनही काही गावांच्या मध्ये काही घराण्यांना शिलेदार असं म्हटलं जातं. पहा, शिलेदार म्हणजे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असणारे घोडेस्वार. प्रश्न क्रमांक 50. ज्या घोडेस्वारास सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात त्यास काय म्हणत? पर्याय 1 बारगीर, 2 शिलेदार, 3 किल्लेदार आणि 4 सबनीस. याचे योग्य उत्तर आहे 1 बारगीर. ज्या घोडेस्वाराला सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात त्याला बारगीर असं म्हटलं जात होतं. अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासोबतच चॅनलला लाईक करा आणि आवश्यक त्या सर्वांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ही सर्व प्रश्नोत्तरे पाठच करा, याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेसाठी खूप फायदा होईल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.